कित्येक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात एक कोळी राहत होता. त्याची पत्नी त्याला खूप त्रास द्यायची. एके दिवशी कोळ्याने समुद्रात एक सोनेरी मासोळी पकडली. ती सोनेरी मासोळी म्हणजे प्रत्यक्षात समुद्राची राणी होती. ती म्हणाली, "कृपा करून मला सोड. तू जे मागशील ते मी तुला देईन. तुझ्या इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे." हे ऐकताच त्याने मासोळीला सोडून दिले. घरी आल्यावर कोळ्याने पत्नीला सगळी हकीकत सांगितली. मासोळीला सोडल्याचे ऐकल्यावर तिला खूप राग आला. पत्नी म्हणाली, "तुम्ही तिच्याकडे जेवण मागा." दुसऱ्या दिवशी कोळ्याने जेवणाची इच्छा व्यक्त करताच समुद्राच्या राणीने त्याची इच्छा पूर्ण केली. काही दिवसांनी कोळ्याच्या पत्नीने मोठ्या घराची मागणी केली. राणीने तिची इच्छा पूर्ण केली. कोळ्याच्या पत्नीच्या मागण्या हळूहळू वाढतच गेल्या. आपल्या नवऱ्याची इच्छा असो किंवा नसो, ती जबरदस्तीने त्याला मासोळीकडे पाठवायची आणि इच्छापूर्ती करून घ्यायची. एके दिवशी ती नवऱ्याला म्हणाली, "मला समुद्राची राणी व्हायची आहे." कोळी समुद्रावर गेला. समुद्राच्या काठावर उभे राहून त्याने आपल्या पत्नीची इच्छा व्यक्त केली. परंतु यावेळी मासोळी प्रकट झाली नाही. तो काही वेळाने घरी परतला. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. मासोळीने आजवर जे जे वैभव कोळ्याला दिलेले होते ते नष्ट झाले होते. त्याचे पूर्वीचे जुने घर परत आले होते. बायकोच्या हावरटपणाचे फळ त्या दोघांना मिळाले होते. तुम्हाला ही गोष्ट आवडली तर चॅनलला लाईक करा आणि अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.